रामराम शेतकरी मित्रांनो, जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते. परंतु शेतकरी मित्रांनो, कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तारकुंपण अनुदान योजना ही सुरू केलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तारकुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत असते. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, तारकुंपण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना नेमका कसा दिला जातो, शेतकऱ्यांना नेमका अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, त्याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, त्याच्यासाठी किती अनुदान दिलं जातं आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे A to Z माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या KK मराठी JR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया. शेतकरी मित्रांनो, तारबंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करता येणार असून हे अनुदान 4 विभागांमध्ये दिले जात असतं. तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 4 विभागांमध्ये दिलं जात असतं ते आता पाहूया. पहिलं, 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असेल तर 90% अनुदान दिलं जातं. 2 ते 3 हेक्टर क्षेत्र असेल तर 60% अनुदान दिलं जातं. 3 ते 5 हेक्टर क्षेत्र असेल तर 50% अनुदान दिलं जातं. आणि शेतकरी मित्रांनो, 5 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40% अनुदान हे दिलं जात असतं. तर अशा पद्धतीने हे अनुदान शेतकरी बांधवांना 90% जास्तीत जास्त मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तारकुंपण योजनेमध्ये तुम्हालाही जर का अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला तारबंदी अनुदान योजना या योजनेचा मुख्य उद्देश नेमका काय आहे ते आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वनविकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ही योजना राबवण्यात येत असते. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तारकुंपण करून त्यांच्या शेताचे व शेतातील मालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात. यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान टाळता येऊ शकते. या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने 90% अनुदान दिलं जात असतं. शेतकरी मित्रांनो, तारबंदी अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येते. या योजनेसाठी तुम्हाला 90% अनुदान हे देण्यात येत असतं. तर शेतकरी मित्रांनो, तारबंदी अनुदान योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जंगली जनावरांपासून तुमच्या पिकांचे जे नुकसान होत असते ते नुकसान तुम्ही टाळू शकता. तुमच्या शेतीला कंपाऊंड केल्यामुळे जे काही जंगली जनावरं आहेत ते तुमच्या शेतामध्ये जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्यामुळे तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही आणि तुमचं पीक हे सुखरूप राहतं. तर शेतकरी मित्रांनो, तार कंपाऊंड योजना किंवा तारबंदी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का तारकुंपण योजना या योजनेचा जर का फायदा घ्यायचा असेल किंवा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत. त्या अटीचं पालन करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. तर नेमक्या कोणकोणत्या अटी आहेत ते आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे. शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे. सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील 10 वर्षे बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसानी होत असल्याबाबतचा जो काही ग्रामपरिस्थिती विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापक समितीचा ठराव आहे तो तुम्हाला याच्यासोबत जोडावा लागेल. त्या अनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र या अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे. तारकुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरीसोबतच 30 खांब 90% अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात येत असतात. तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागत असते. म्हणजे शेतकरी मित्रांनो, 90% अनुदान हे सरकार देत असतं तर 10% रक्कम ही तुम्हाला स्वतः भरावायची असते. मग शेतकरी मित्रांनो, तारकुंपण योजनेसाठी नेमका अर्ज कुठे करायचा आणि त्याच्यासाठी नेमकी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात ते आता आपण पाहूया. तारकुंपण योजना 2023 अंतर्गत जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ते अर्ज तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता. त्यानंतर जे विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी
आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया. अर्ज करण्यासाठी 7/12 उतारा, गाव नमुना 8 जात प्रमाणपत्र, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, एकापेक्षा जास्त शेतमालक असल्यास अर्जदाराला प्रतिकृत करण्याचे अधिकारपत्र, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र हे कागदपत्र लाभार्थ्याला अवश्य आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा जर का लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी नेमके लाभाचे स्वरूप काय आहे ते पाहूया. साधारण 2 क्विंटल काटेरी तार आणि 30 नग खांब 90% अनुदानावर पुरवण्यात येणार आहेत. तर उर्वरित 10% रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे. ओपन कॅटेगरीमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना 75% अनुदान दिलं जाणार आहे. तर यासाठी लाभार्थ्यांचे स्वरूप जे आहे ते साधारण 200 किलो काटेरी तार व 30 नग खांबे 75% अनुदानावर वरती दिले जाणार आहे. उर्वरित 25% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरायची आहे. या योजनेचा अर्ज आपल्याला कृषी विभाग पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे, तेथे जाऊन तुम्ही भरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तारकुंपण योजना 2023 याविषयीची संपूर्ण अगदी A to Z माहिती ही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, याच्याविषयी जशी अपडेट येईल मी तसे याच्यावर नवीनच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेविषयी तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी त्याच्यावर लवकरच तुमचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि याविषयी असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.